आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय नीलम गोऱ्हे यांनी वक्तव्य जे केलेले त्यामुळे मोठं राजकारण रंगलंय। नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंना केलेल्या वक्तव्याचा निषेध संजय राऊतांनी नोंदवलाय। नीलम गोऱ्हेंना उत्तर देताना संजय राऊतांनी निर्लज्ज आणि विश्वासघातकी असा उल्लेख केलाय। याला उत्तर आमदार संजय शिरसाट यांनी दिलंय। राऊतांकडे असलेल्या गाड्या कोणाच्या नावावर आहेत असा सवाल संजय शिरसाटांनी केलाय। कुठल्या हॉटेलमध्ये बसता कोण कोण असतं हे आम्हाला माहिती आहे असंही शिरसाट म्हणाले। शिवाय संजय राऊतांनी राम मंदिरासाठी दिलेले पैसे खाल्ले असंही शिरसाटांनी म्हटलंय। एकीकडे आपण बघतोय नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात रान उठवताना आपल्याला शिवसैनिक पाहायला मिळत आहेत। त्यातच राऊतांनीही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि त्यावर आता शिरसाटांनी जोरदार निशाणा साधलाय आणि याच संदर्भात महिलेला निर्लज्ज म्हणता तुम्हालाच लाज वाटायला हवी असं वक्तव्य शिरसाटांनी केलं। निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज नमक हराम। नीलम गोऱ्हे यांचं कालचं जे वक्तव्य आहे ही त्यांची विकृती आहे। त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्यावं। तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही। मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही। एक संस्कार, एक संस्कृती असते। बाईला निर्लज्ज म्हणतो। आमच्या सारख्याच्या तोंडातून जर शब्द निघला तर काय काय केलं असतं? महिलांचा अपमान झाला आणि हा काय करतोय? अरे ज्या महिलांच्या बरोबर आता बोलायला लावू नका, ज्या महिलांना तुम्ही छेडलंय ना त्यांनी अनेक वेळा सांगितलं की तुम्ही कसं छेडलंय त्यांना। म्हणून निर्लज्ज शब्द हा महिलांसाठी वापरू नका। महिलांचा अपमान करायचा अधिकार तुम्हाला नाही। नीलमताईबद्दल बोलायचं असेल, आमच्याबद्दल बोलायचं, वैयक्तिक बोला।